नमस्कार. आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी, आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणलं एक असा भन्नाट असा प्रकार बनवून दाखवते तुम्हाला. तर आता इथे मी एक बाउल घेतला आहे. बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचे आणि अर्धा चमचा साखर घ्यायची. ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. तर अर्धा लिंबू मी कापून असं पिळून घेतले. तर आता हे जे आहे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स होऊन द्यायचं आहे. गुठळ्या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता मी हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पाणी आपल्याला अंदाजेच घ्यायचं आहे थोडं थोडं करून. तर मी आता पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स करताना एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता हे आपलं जे बॅटर आहे ते आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर हे आपल्याला मिक्स करून 1-5 मिनटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी ते कढई गरम करायला ठेवते. तर गॅस चालू करून घेतला आहे, गॅसवरती कढई ठेवली आणि याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे. आता आपली कढई गरम करायला ठेवली आपण इथे. तर आता इथे 5 मिनटं झालेले आहे. तर तुम्हाला मी बॅटर दाखवते. आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तर कच्चंच तेल आहे आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा इनो पण घालू शकता. तर इथे मी इनो घातलेला आहे. तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरी खूप छान होतो आणि हे पटकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं बॅटर मिक्स झालं आहे. इथे मी एक डब्बा घेतला आहे. याला आपल्याला तेल ग्रेस करून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर मी आता सगळं बॅटर जे आहे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. आपल्याला अर्धा डब्बा करायचं आहे बॅटर, कारण फुल जर भरवला तर ते फुगल्यावर खूप वरती येईल. तर इथे आपली कढईतलं जे पाणी ठेवलं होतं आपण उकळायला ते पण खूप गरम झालं आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती सेम अशीच करायची. उकळत्या पाण्यात ठेवायचं. थंड पाण्यात जर ठेवला तर तुमचा ढोकळा फुगणार नाही. तर आपल्याला 20 मिनिटे असाच आपल्याला ढोकळा हा जो आहे तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर हे 20 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. तर अशी टूथपिक घ्यायची आणि ती अशी टोचून बघायची. तर टूथपिकला जर बॅटर लागलं नाही ना तर म्हणायचं आपलं शिजलेलं आहे. तर आता हे बॅटर आपलं शिजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. थोडं थंड केलं आहे आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तरी तुम्हाला जाळी दिसत असेल किती सुंदर जाळी पडलेली आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं ना तरी नो फेल रेसिपी आहे. अगदी कापसासारखा जो आपण बाहेर आणतो ना सेम तसाच आपला ढोकळा तयार होतो. तर आता मी इथे कापून घेते ढोकळा. थोडासा थंड करायचा म्हणजे पटकन कापला जातो. गरम गरम कापायचं नाही, गरम गरम चिकटतो. आता मी अशाच क्यूबमध्ये कापून घेते व्यवस्थित. हे आपला ढोकळा कापून झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल किती जाळी पडलेली आहे ते. आता आपल्याला ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली. याच्यामध्ये तेल घेतले 2 चमचे. 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी आपल्याला तेल चांगलं गरम झालं ना तरच मोहरी घालायची, म्हणजे चांगली कडकडीत फोडणी बसते. याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या घेतले. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्येच आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतले. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार साखर घेतली आहे. आता इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपली जी फोडणी आहे ती चांगली उकळलेली आहे. आता आपण ढोकळ्यावरती फोडणी जी आहे आपली ते आता व्यवस्थित आपल्याला सगळीकडनं घालून घ्यायची आपल्या ढोकळ्यावरती. तर इथे असे मी व्यवस्थित सगळे जे आपले फोडणी जे आहे ते आता मस्त आपल्या ढोकळ्यावरती घालून घेतली. याच्यावरती आपल्याला कोथिंबीर ॲड करायची वरून आणि थोडेसे तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला एक पीस काढून दाखवते. तर तुम्हाला किती स्पॉन्जी झाला आहे तो दिसत असेल. अगदी हलवाई स्टाईल आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर इथे आपला होममेड ढोकळा तयार झालेला आहे. अगदी नो फेल रेसिपी आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली ना तर स्टेप बाय स्टेप जर बनवली ना तर अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की बनवून पहा.